कोणाला कोणाला काय काय डाऊट्स आलेत बोला. केला काय एक्सरसाइज घरी सॉल्व? हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय का? हो येतोय सर. ओके. सो एक्सरसाइज सॉल्व केले का घरी? हे पहिले तरी इझी आहे. याला यू म्हणायचं, याला यू रेस टू एन करावं लागेल. सो ते कसं होऊन जाईल याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कशाचा? हे समजा एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5 असं. मग हा यू म्हणायचा, याला यू रेस टू 5 होऊन जाईल तो. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतात? यू रेस टू 5 चा तो 5 यू रेस टू 5 मायनस 1. आता हिशोबाने होऊन जाईल एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5 मायनस 1 आणि इथं समोर तो 5 येईल. आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत घ्यावा लागेल, याचा तो डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल डी बाय डी एक्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. क्लिअर? आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका एका लाईन मध्ये पटकन. मायनस येतात सर्व टर्म. हे झालं इथं तुमचं 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 and then raised to 4 into here 3x square minus 1 minus 0. Clear? So what will get here? 0 cancel on जाईल. Then 3x square minus 1 in one bracket x cube minus 2x plus 1 in one bracket and here is 5. So this is the derivative. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात कसं काढलं ते? हॅलो, कोणाला काही डाऊट आहे का कसं काढलं? हॅलो हॅलो सर आम्ही लेट जॉईन झाले, आम्हाला माहिती नव्हतं सर. करून घ्या सर एक. ठीक है बा. सो इथं तुमचा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करावा लागतो तुम्हाला. तुमचा जो एक्स रेस टू एन चा जो फॉर्म्युला आहे ना, तुमचे जे फॉर्म्युले आहेत ना, ते फॉर्म्युले तुमच्या डोक्यात असले पाहिजे. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सर्वात महत्वाची गोष्ट आहे. इथं हाच प्रॉब्लेम आहे या चॅप्टरचा. इथं हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट तोंडी म्हणजे इतके जबरदस्त पाठ लागतात की डायरेक्ट पाहिल्यानंतर समजलं पाहिजे की हाच फॉर्म्युला आहे म्हणून. एक्स रेस टू एन म्हणजे एक्स रेस टू एन मायनस 1 वगैरे असे. क्लिअर? सो आता याच्यामध्ये एक्स रेस टू एन म्हणजे हा तो फॉर्म्युला आहे. एक्स रेस टू एन म्हणजे एक्स काहीतरी फंक्शन असेल त्याचा रेस टू एन म्हणजे काय, नंबर सुद्धा एक्स क्यूब एक्स रेस टू 3. म्हणजे तसं एक्स काही पण असू शकतं ना. त्या एक्सला मी काही पण वेगळं फंक्शन देऊ शकतो, जसं की साइन ऑफ एक्स चा रेस टू 4. हा एक्स पकडून घेतला जाईल आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावं राहावं लागतो. जेव्हा तुम्ही याला याला वेगळं फंक्शन पकडतात तेव्हा याला एन हे एन झालं ना, याला यू पकडून घ्यायचं असतं. यू रेस टू एन झाला तो, मग तो एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरता येतो. एक्स रेस टू एन म्हणजे यू रेस टू एन, मग एक्स जागी यू आहे. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला असतो एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो इथं होऊन जातं एन यू रेस टू एन मायनस 1. हा यूचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागतो, कारण तुम्ही यूच्या जागी काय पकडलंय, साइन ऑफ एक्स. एक्स नव्हता तो काय होता, साइन ऑफ एक्स होता, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे घेतला होता. तोपर्यंत तो येत. अशी ते प्रोसिजर असते. याच्यावर मी परत बेसिक लेक्चर कव्हर करेल नवीन जे आलेत त्यांचं. पण आता सध्याला आपण इथून स्टार्ट करू. ओके. सॅटर्डे संडेला तुमचा मोठं लेक्चर होणार आहे. सो ज्यांना हे जे जुने आहेत त्यांनी पण बस चालेल. नवीन विद्यार्थी हे जे आहेत, नवीन जे आलेले आहेत त्यांचं सॅटर्डे संडेला मोठे मोठे लेक्चर्स होतील. दिवसातनं 2 किंवा 3 वेळेस होतील. सो त्याचं पूर्ण बेसिक त्याच्यामध्ये कव्हर होईल. ओके. सो टेन्शन घ्यायचं नाही त्याच्या बाबतीत. तात्पुरतं सध्याला थांबा आता इथं. आता ज्यांचे डाऊट्स आहेत तुमचं थोडंसं अजून आता सॅटर्डे संडे गोष्टी समजून जातील. सो आजच्या लेक्चरमध्ये थोडंसं नाही समजलं तरी राहू द्या, काही टेन्शन नाही. फक्त ऐकून घ्या. जे जुने आहेत त्यांनी विचारा, कारण हा सिलेबस पुढे संपवायचा आहे आपल्याला. जुने काय मला फटाफट विचारायचं मग. आणि तुम्ही नवीन आलेले सॅटर्डे संडेला तुमचे लेक्चर होणार ना. संडेला तर 3 टाइम होतील. मॉर्निंगला पण होईल, आफ्टरनूनला पण होईल आणि इव्हिनिंगला पण होईल. आणि मोठे मोठे सेशन असतील, जवळपास 1.5 अवरचे सेशन असतील. सो त्याच्यामुळे रेडी राहायचं तेवढं. ओके. हा पुढे चला. हा कोणाला काही डाऊट नाही आले याच्यामध्ये? काहीतरी ते शेखरला होते ना डाऊट सेकंड क्वेश्चन मध्ये. कुठले डाऊट होते शेखर तुला? हॅलो हॅलो शेखर नाही आहे का? आहे. याला कसं सॉल्व्ह केलं असतं तुम्ही? याला पहिल्यांदा तुम्हाला रूट ऑफ यू पकडावं लागलं असतं. तुमच्या हिशोबाने यू कोण? ही पूर्ण मधली टर्म
म्हणजे कोण एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 याला तुम्ही यू म्हणून घेतला असं तात्पुरतं. आणि मग रूट ऑफ यूचा फॉर्म्युला काय झाला असता 1/2 रूट ऑफ यू. मग हे इथं टाकावं लागलं असतं 1/2 इन ब्रॅकेट रूट ऑफ यू म्हणजे काय हे रूट आणि हा यू म्हणजे कोण असतो एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो पुढे. मग डी बाय डी एक्स ऑफ कुणाचा घ्यायचा ते यूचा. जोपर्यंत यू संपत नाही तोपर्यंत घेत राहावं लागतं ते. यू काय होता तुमचा हा होता एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. आता हे टर्म ऍज इट इज राहणार हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x 2 मायनस 1 म्हणजे काय 2x झाला आणि प्लस या रूट ऑफ एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आता तो परत रूट ऑफ 1 म्हणजे याला यू म्हणावं लागेल तुम्हाला. म्हणजे तो परत 1/2 रूट ऑफ यू येईल म्हणजे एक्स प्लस 1 येईल बरोबर. आणि एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह परत पुढे घ्यावा लागेल. आता एक्स प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तो येतो एक्सचा 1 आणि त्या 1 चा 0. सो तुमचा टोटल झाला हे प्लस हे आणि प्लस हे सर्व मिक्सचर करायचं. आता जागा कमी पडते मला जरा इथं. रूट ऑफ एक्स स्क्वेअर रूट होतो ना याला रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. सो इथे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/, नाही रूट आहे ना रे वरती. रूट पण आहे त्याला परत हे रूटचा वापरावा लागेल ना आधी मग नंतर वापरू आपण. पहिले रूट वापरा. रूट ऑफ 1/2 रूट ऑफ ते काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि मग आता तो यू एक्स स्क्वेअर प्लस 1 होता मग त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावा लागेल इथं डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा डी बाय डी एक्स ऑफ याचा कोणाचा एक्स स्क्वेअर प्लस 1 चा. आणि मग तुम्ही घेणार. आता इकडे पहा काय होतंय तुमचं हे 1/2 हे रूट ऍज इट इज इकडे एक्स स्क्वेअर मायनस प्लस हे रूट मध्ये असणार रूट स्क्वेअर प्लस 1 इंटू हा इथला काय होता 2x प्लस एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 झाला तो. आणि तुमचा हे इकडचं काय उरले होते इकडचे उरले 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा होता. तो डेरिव्हेटिव्ह काय येणार तो डेरिव्हेटिव्ह येणार एक्स स्क्वेअरचा 2x तो 2 समोर आणि तो 2 मायनस 1 1 झाला आणि प्लस 1 चा 0. समजलं का हॅलो समजलं का एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरला मी तिथं. सो आता याला सगळ्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करा म्हणजे काय सगळं मल्टिप्लाय करा. न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. then what you will get so here पहा न्यूमरेटर मध्ये 1 हा 2x आणि इथं 2x प्लस 0 हा 2x झाला म्हणजे हा 0 निघून जाईल काय ऍड काही गरज नाही ना 0. सो 2x इंटू 1 इंटू 2x इंटू 1 काय होईल ते 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. 2x इंटू 2x काय होईल इथं 4x स्क्वेअर. समजलं का. आणि इकडे पहा हा बाहेर 2 आणि हा बाहेरचा 2 डिनॉमिनेटर मध्ये तो होऊन जाईल 4 हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर रूट याचं काही नाही होणार ते राहू द्या मध्येच ते होऊन जाईल पहा एक्स स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इंटू हे स्क्वेअर रूट कोणचं एक्स स्क्वेअर प्लस 1 हे बघा. तर तुमचं फायनल आन्सर हे असलं पाहिजे 4x स्क्वेअर अपॉन 4 याच्यातला 4 कॅन्सल होऊ शकतो. सो तुम्ही याला गॅप करू शकता. हा जो 4 आहे हा इथला 4 आणि इथला 4 कॅन्सल. सो तुमचा फायनल आन्सर एकदम उरेल एक्स स्क्वेअर अपॉन हे ब्रॅकेट उरतील स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 ते स्क्वेअर रूट मध्ये आणि इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1. आलं लक्षात. हो सर. हा अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा ते थोडंसं विचिट दिसतंय ना ते स्टेप बाय स्टेप कडे लक्ष देत चला. जागा पुरत नाही ना इथं त्याच्या. हा 6व्या क्वेश्चन मध्ये डाऊट होतो मला क्वेश्चन फर्स्ट मधलं 6वं एक्झाम्पल. ठीक हे घेऊ आपण काय क्वेश्चन नीट लक्ष दे पहा. ओके सो हा तुमचा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. आता याच्यात तुम्हाला कसं सॉल्व्ह करायला लागेल जेव्हा मी याला डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा हे जो मायनस साइन आहे मायनस साइन याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा निघेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा निघेल. आपण वेगवेगळा काढला तरी चालेल म्हणजे आता सुरुवातीला
आणि मग हे रेस टू 5 आहे ना ते पहिले काढावे लागतील आपल्याला. रेस टू 5 पहिले काढून घ्या, कारण हे पूर्ण ब्रॅकेटचा रेस टू तो 5 आहे. त्याचा काय तो एक्स रेस टू एन आहे. समजतंय का? हो सर. हा, म्हणजे याला पहिले कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? एक्स रेस टू एन. आता एक्सच्या जागी तुम्हाला ही टर्म कन्सिडर करावी लागेल, हे यू. मग तुम्ही तो फॉर्म्युला यू रेस टू एनचा वापरणार, कारण तुम्ही एक्स नाही म्हणत आहे, एक्स नाही येतो तिथं. यू एक टर्म आहे पूर्णची पूर्ण, ही तिला तात्पुरती यू पकडून घ्या. यू रेस टू एनचा फॉर्म्युला तो एन यू रेस टू एन मायनस 1. हे डाऊट याच्यात? यू का नाही. पकडून घेतो मी? हे मोठी टर्मला यू पकडून घेतो मी, म्हणजे ते कसं सोपं जातं जरा सॉल्व्ह करायला. एवढं सगळं लिहिण्यापेक्षा यू लिहिलं. आता त्यानंतर यू ची व्हॅल्यू मी टाकून देतो क्वेश्चन मध्ये. मग ते आता यू रेस टू एन म्हणजे काय? एन यू रेस टू एन मायनस 1. मग आता कसं होईल ते पहा सॉल्व्ह. आता आपला फॉर्म्युला होता यू रेस टू एन चा फॉर्म्युला होता एन यू रेस टू एन मायनस 1. आता मला इकडे पहा, हे इथं यू रेस टू 5 आहे. मग तो फॉर्म्युला काय झाला तुमचा? यू रेस टू 5 मायनस 1, बरोबर की नाही? तर त्या हिशोबाने काय म्हणजे तो 5 यू रेस टू 4. हे डाऊट याच्यात? नाही. हा, ही व्हॅल्यू याच्यात टाका फक्त या फॉर्म्युल्यामध्ये, बस काही नाही. यू ची व्हॅल्यू तुम्ही जे पकडली होती ती टाकून द्या. आता काय म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तुम्हाला हे भेटेल, याचा डेरिव्हेटिव्ह त्या फॉर्म्युल्याने. तुम्ही पहिले लिहा नीट. नीट कसं लिहिलं तुम्ही? याला वाय कन्सिडर करा, याचा डी वाय बाय डी एक्स घ्या इथं, मग इथं डी बाय डी एक्स टाका आणि मग पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या. फॉर्म्युला पण लिहायचं इथं. असं नीट लिहायचं ते. मला जागा नाही पुरत म्हणून सांगतो डायरेक्टली. आता हे काय होईल? इथं यू रेस टू 5, तर यू ची व्हॅल्यू काय आहे तुमची? तुमचा फॉर्म्युला आला होता पहा, 5 यू रेस टू 4 असं आलं होतं ते. यू रेस टू 5 चा आन्सर. आता इथं टाका तुमचं 5 म्हणजे हा 5. यू म्हणजे कोण? हे पूर्ण मधली टर्म होती. कोण होती ती? रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 3 रूट ऑफ 3x मायनस 5. ओके, आणि रेस टू 4. हे डाऊट याच्यात? नाही सर. आता याचा तुम्ही यू कोणाला कन्सिडर यू कोणाला कन्सिडर केलं होतं? या टर्मला यू कन्सिडर केलं होतं ना. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला पुढे. जोपर्यंत ती यू कन्सिडर करत राहावं लागतं, म्हणजे मोठमोठ्या टर्म येत राहतात, तोपर्यंत ते डेरिव्हेटिव्ह पुढे त्याच्यात घेत राहावं लागतं. शेवटी असं होतं की फक्त एक्स उरतो, मग त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण 1 घेऊन टाकतो, संपून जातो प्रश्न. म्हणजे आता इथं डी बाय डी एक्स ऑफ कोणाचं घ्यावं लागेल आपल्याला? याचं घ्यावं लागेल. कोणाचं? हे रूट ऑफ 3x मायनस 5 आणि हे मायनस ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल यांचा, या टर्म्सचा. आता ही टर्म झालाय ऍज इट इज, याला काही नाही करायचं, हे डोक्यात राहू द्या. याला काही नाही करणार मी. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. तर कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेईल पहा? या मधल्या टर्मचा. आता मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेताना तुम्ही नीट लक्षात घ्या, तुम्हाला सबट्रॅक्शन जर असली, आता हे 5 सोडून द्या, एवढंच आहे ते. 5चा विषय संपला आता वरच्या. आता याच्यामध्ये ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, आणि दोघांच्या मध्ये मायनसचं साईन आहे. दोघांच्या मध्ये मायनसचं साईन असल्यावर काय होईल फायदा? मायनस आणि मी तुम्हाला सांगितलं होतं करता येतात. तुम्ही काय करणार? याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणार, दोघांची नंतर मायनस करून घेईल. चालेल ना तसं पण? हॅलो? हो सर. तर मग डायरेक्ट करण्यापेक्षा सेपरेट सॉल्व्ह करा. मग मी पहिले तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो, हा, नंतर मग याचा काढून दाखवेल, आणि मग दोघांची मायनस करू नंतर. पहिले याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, सेपरेट सॉल्व्ह करा. तुमचा क्वेश्चन मोठा कसा तयार होतो? छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह जॉईंट होऊन एक मोठा क्वेश्चन तयार होता. सो घाबरायचं नाही त्याला. छोट्या स्मॉल सेगमेंट्स मध्ये कन्वर्ट करून टाकायचं, आणि कन्वर्जन एकदम सोपं. ऍडिशन सबट्रॅक्शन आली की वेगवेगळे करून टाका. सो याचा डेरिव्हेटिव्ह घेतो आता. याचा डेरिव्हेटिव्ह येईल डी बाय डी एक्स ऑफ, सेपरेट काढून घ्यायचा याचा डेरिव्हेटिव्ह, आणि नंतर ते जॉईन करायचं, त्याला इक्वेशन वगैरे नाव देऊ. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? हे रूट ऑफ एक्स आहे, हा रूट ऑफ यू झाला ना. रूट ऑफ यू चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ यू. तर यू च्या जागी हे रूट ऑफ 3x मायनस 5 आहे यू च्या जागी. तुम्ही याला यू पकडून घ्या, बरोबर की नाही? सो अकॉर्डिंग टू डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे तुमचं 1/2 रूट ऑफ यू. यू म्हणजे काय तुमचा? 3x मायनस 5. आणि तो चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावा लागेल की नाही पुढे? तुमचं यू काहीतरी वेगळं फंक्शन होतं ना, काय होतं ते? डी बाय डी एक्स ऑफ घ्या. कोणाचा घेणार तुम्ही? यू चा. यू म्हणजे कोण? 3x मायनस 5. हे डाऊट? नाही हे सर. डाऊट? हा, नवीन विद्यार्थ्यांना पण समजत असेल आता, म्हणजे सर्व सांगतोय आता रिपीट करू. मग आता इकडे पहा, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? डी बाय डी एक्स ऑफ. डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय भेटेल तुम्हाला? तुम्हाला हे टर्म तर ऍज इट इज भेटणार, 1/2 रूट ऑफ 3x मायनस 5 ऍज इट इज मल्टिप्लाइड बाय 3x चा डेरिव्हेटिव्ह सांगा.
चा डेरिव्हेटिव्ह 3 काय असणार, 3 असेल आणि हे -5चा म्हणजे Zero. नंबर असला डायरेक्ट 0 जातो, नंबर डायरेक्ट 0 जातो आणि त्याच्या समोर x असेल तर डायरेक्ट नंबर लिहून टाकायचा, म्हणजे हा 3 - 0 झाला, म्हणजे ऍक्च्युअल आन्सर झालं तुमचं 1/2 रूट ऑफ 3x - 5 आणि हा 3 - 0 हा 3 झाला, 3 × 1 केला हा मल्टिप्लाइड है ना, ते इथं होऊन जाईल 3. तर तुम्हाला हे याचं फायनल आन्सर भेटतं 3/2 स्क्वेअर रूट 3/2 रूट ऑफ 3x - 5. कोणाला नाही समजला हा डेरिव्हेटिव्ह कसा काढला तो? हॅलो, समजलं का प्रत्येकाला? हो सर. नवीन 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 आलेले हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील आधी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रूटचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात तो फक्त टाकतो मी तिथं व्हॅल्यू पहा, हे 1 हा खालचा 2 हा खालचा 2 हे रूट आणि ती ची व्हॅल्यू तुम्ही काय x - 5 ती x नव्हती ना, छोटीशी व्हॅल्यू नसली की मोठी व्हॅल्यूला यू पकडून घ्यायचं, तिथे यू टाकू, परत काढावं लागतं, परत काढलं त्याच्या डेरिव्हेटिव्ह पुढे आणि पुढे कंटिन्यू झालं. तर ते फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय तुम्हाला डेरिव्हेटिव्हचं ते तुम्हाला समजेल. तर तात्पुरतं थोडंसं लक्ष द्या. ओके, आता हे आपण पहिल्या ते- टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय तुम्ही फॉर्म्युला सेंड करणार होते ना व्हॉट्सअपवर. हा टाकून देतो. ओके, सो आता पुढे पहा. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढला होता, तो आपल्याला भेटला होता 3/2 रूट 3x - 5. ओके, आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढू. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा. त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/3x - 5 असं येते. आता मला सांगा अशा याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढतो आपण? 1/x येतो रूट मध्ये हा रूट मध्ये याच्या. ओके, सो याला पहिले काय करतो आपण, आपल्याकडे 1/रूट ऑफ x चा पण डेरिव्हेटिव्ह होता, तर तुम्ही पाठ केला असेल फॉर्म्युला तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल पाठ केला तर काढून घ्या. आता रूट म्हणजे काय, रेस टू 1/2 असतो. 1/3x - 5 रेस टू 1/2 आहे. डाऊट आहे याच्यामध्ये? रूट म्हणजे 1/2 ना. हो. हा हा, हो सर. आणि जेव्हा मी याला वरती घेऊन येईल तेव्हा तो 1/2 मायनस होऊन जाईल, कारण एक्सपोनंट डिनोमिनेटरच्या वर येताना, डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर जाताना एक्सपोनंटची पॉवर जी असते ती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह होत असते. सो हिअर 3x - 5 रेस टू -1 लिहिलं, -1/2 लिहिलं, तर हे याचाच अर्थ झाला की नाही, हा तो खालचा डिनोमिनेटर जेव्हा वर येणार तेव्हा त्याची पॉवर काय होऊन जाते, मायनस. फॉर्म्युला आहे तुमचा. आता तुम्ही याला नीट लक्ष दिलं तर हा तुमचा u रेस टू n चा फॉर्म्युला आहे ना, हा u हो. आणि हा n, बरं की नाही? लावा फॉर्म्युला. मग तो फॉर्म्युला लावला तर काय झालं, तुमचा u म्हणजे काय 3x - 5 रेस टू, तो याचा फॉर्म्युला काय असतो, n u रेस टू n - 1. याचा n कोण होता इथं, 1/2 होता, -1/2 हा 1/2 खाली येणार. -1/2 3x - 5 and then एक्सपोनेंट मध्ये काय येणार, n - 1. सो n इज -1/2 -1. काय डाऊट याच्यात? नाही. Then after simplification here -1/2 as it is, this is 3x - 5 as it is, and here -1/2 -1. What will you get? -1/2. -1/2 of -1. मायनस मायनस आहे दोन वेळेस मायनस. सर -1 आपण -1/2 आहे तो, आणि हा -1 आहे. याला डिनोमिनेटर नाही म्हणजे याला 1 द्या, क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × 1 आणि हे इकडे, म्हणजे 1 × 1 केलं तर -1च भेटेल, आणि हे 2 × -1 केलं तर हे -2 भेटतील, आणि डिवाइड बाय 2 × 1 केलं तर हा 2 भेटेल. सो तुम्हाला आन्सर भेटेल -3/2. समजलं का? हो. हा मायनस मायनस प्लस होतं ते. सो इथं तुमचं आन्सर असलं पाहिजे -3/2. क्लिअर? हो. हा, मग आता काय प्रॉब्लेम आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना. 3x - 5 डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा. शिरून जातो. सो
याचा डेरिव्हेटिव्ह 3 झाला आणि तो 3 इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल याच्यावर. तुम्हाला आन्सर भेटेल -3/2. सो देन अजून आता याला आफ्टर सिम्प्लिफिकेशन काय करणार तुम्ही, याला थोडंसं रूटच्या फॉर्म मध्ये घेऊन या खाली. म्हणजे कसं आहे, तो अगोदरचं जे आलं होतं ना ते रूट मध्ये आलं होतं, तर याला पण रूट मध्ये आणता येईल. हे -2 -3/2 असं येईल. हे आलं. तर याचा डिनॉमिनेटर मध्ये इथं खाली हे -3/2 √3/2 -5 येतं की नाही, आणि दोघांची जेव्हा मायनस करणार तेव्हा याच्या पण डिनॉमिनेटर मध्ये असं काही टर्म आली पाहिजे ना, म्हणजे ते कॉमन निघेल, बरोबर की नाही. हम्म. मग याला तशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, अशा फॉर्म मध्ये. मग कसं कन्वर्ट करणार, तर पहा तुमचे तेच रूल रिव्हर्स करा आता जे तुम्हाला शिकवले. हे मायनस असेल तर हे खाली जाताना काय होईल, प्लस होऊन जाईल -3/2 ऍज इट इज, आणि हे 1 हे काय होऊन जाईल 3x प्लस काय -5 रेस टू 3/2 होऊन जातील. ते प्लस होऊन गेले, मायनसचा प्लस होऊन गेले खाली आल्यानंतर. समजलं का? हो. हा, आता मला सांगा, हे 3/2 ला मी असं लिहिलं तर 3 × 1/2 चालेल का? हो सर. हा, म्हणजे मला इथं रूट देता येईल ना त्याला, असं 1/2 म्हणजे रूट असतं ते. म्हणजे मी याला असं लिहू शकतो -3/2 × 1/3x - 5 रेस टू 3 × 1/2 चालेल की नाही असं लिहिलेलं. हो. आता मला सांगा, मला खाली रूट आणायचं होतं. का रूट आणायचं होतं त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला. इकडे रूट दिसतंय ते कॉमन निघेल मायनस करताना, म्हणून मी याला रूटच्या फॉर्म मध्ये घेऊन येतोय. मग आता हे 3 तर राहू देतो मी, पण हे 1/2 जर याला दिलं तर रूट होऊन जाईल ना, बरोबर की नाही. हो. हा, मग रूट देऊन टाका त्याला. मग ते काय होऊन जाईल -3/2 1/√3x - 5 चा क्यूब. तो क्यूब राहिलेला तो. समजलं का? हो काही सर. समजलं? हा रूट याला भेटला, हा पहा रूट आला इथं 1/2, आणि तो इंटू 3 होता ना, तो इंटू 3 रेस टू इंटू असतो, त्या हिशोबाने हा वरती झाला, राहिला क्यूब ऍज इट इज, आणि तो 1/2 यूज करून घेतला मी. तसं का बरं केलं मी, त्याचं कारण आहे. कारण जेव्हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो तेव्हा मला दोन्ही बाजूला लक्ष ठेवावं लागतं. इकडे मला ही √3x - 5 ची टर्म दिसते, दोघांची मी जेव्हा सबट्रॅक्शन करणार तेव्हा काहीतरी टर्म कॉमन निघली पाहिजे. तर त्याच्यातनं ही टर्म कॉमन निघेल पहा, रूट मध्ये 3x - 5 टर्म कॉमन निघेल दोघांमधनं, आणि मग आपण सॉल्व्ह करू. सो तुमचा आन्सर खूप लांब लचक होणार आहे ते, आता लक्षात ठेवा ना सगळं. आता पहा काय झालंय ते. तुमचं ऍक्च्युअल जे आन्सर आलं होतं सुरुवातीला ते असं आलं होतं, ते होतं 5 इन ब्रॅकेट √3x - 5 -1/√3x - 5 / 4. तर ते ब्रॅकेट मध्ये घ्या आता सध्याला. ते होतं 3/2 / 1/√3x - 5, आणि म्हणजे इथं 3 म्हटलं तरी चालेल, आणि हे मायनस. आणि आता तुमचं जे आलं होतं ते आलं होतं -3/2. हे दुसऱ्यावाल्याचं मायनसवाल्याचं -√3/2 1/√3x - 5 रेस टू 3. आठवलं का? हो. हा, असं तुमचं टोटल मिळून हे आलं होतं मॅटर. याला आफ्टर सिम्प्लिफिकेशन काय होईल पहा. आता ही टर्म तर बाहेरचीच टर्म आहे ऍज इट इज, त्याला राहू दे तिकडेच. या टर्म मध्ये हे मायनस आणि मायनस येऊन जाईल इथं प्लस, मायनस प्लस करून टाकेल. याच्यातनं हा 3/2 आणि हा 3/2 कॉमन निघेल, आणि याच्यातनं हा रूट आणि इथला एक रूट कॉमन निघेल. समजलं का? हो. हा, मग काढा कॉमन, म्हणजे राहील इथं 5 इन ब्रॅकेट √3x - 5. ओके,
मायनस ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 4 इंटू हा 3/2 कॉमन काढला आणि तो रूट पण कॉमन काढला, रूट ऑफ 3x मायनस 5 एक रूट कॉमन काढला, तर मध्ये काय उरणार, इथं हे निघून जाईल, इथलं हे पण निघून जाईल, इथं 1 उरेल, बरोबर ना. 1 हो प्लस हा निघून जाईल, इथला एक रूट निघून जाईल म्हणजे एक उरणार, म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 चा स्क्वेअर उरेल इथं. समजलं का? हॅलो. हो सर. हा, आता झालंच तर काय होऊ शकतं की हे 5 आणि हे 3 यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि इथं 15 होईल, बस. त्याच्या पलीकडे काहीच नाही होणार, बस एवढं सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं, पलीकडे करू नका. सर ते आपण लास्ट स्टेप नाही का, 3x मायनस ते स्क्वेअर आणि रूट पण कॅन्सल. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल नाही केलं. कोणचं काय म्हणणं आहे तुझं? करता नाही येणार का आपल्याला? स्क्वेअर आणि रूट का? हो, करता येऊ शकतं इथं. हा, इथं होऊ शकतं, हे गायब होऊ शकतं, हे ना, हे म्हणणं आहे ना तुमचं. हा, हे गायब होऊ शकतं, याला कॅन्सल करू शकता तू. सो इथं फक्त आन्सर 3x मायनस 5 राहील. हा, हे चालेल. ओके, इथपर्यंत सर एक तुमचं लास्ट answer. आन्सर लिहून, लास्ट आन्सर पूर्ण परफेक्ट लिहून काढाल का एकदा? हेच आहे ना लास्ट आन्सर, हेच सर्वात फिनिश्ड आन्सर नाही, आहे. ते सर्व तिथे कट करून केलाय सर्व, म्हणून ते समजत नाही. अच्छा, आता हे सगळं डोक्यात टाकावं लागेल. हा, ठीक आहे. 15/2 रूट ऑफ 3x, तो 3x मायनस रेस टू 4 प्लस, हा ठीक आहे. 15/2 रूट ऑफ 3x. ओके, हे बघा, ते असं आहे, ते 15/2 जे होतं ना, ते इकडे लिहा. 15/2 इथं पण जमत नाही आज. 15/2 आणि ते खाली होतं रूट ऑफ 3x मायनस 5, तो टर्म इकडे घेतली. त्याच्यानंतर ती ब्रॅकेटची टर्म होती, ही पूर्णवाली सुरुवातीची, म्हणजे ती होती रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस ऑफ 1 अपॉन 3x मायनस ऑफ 5 रूट मध्ये रेस टू 4, आणि मग होती पुढची टर्म, ती होती मल्टिप्लाइड मध्ये ती टर्म काय होती, हा, इन ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन ते स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथं फक्त 3x मायनस 5. हा, असं होतं एवढं. हॅलो. येस. हो हा, सर. तुम्ही असा वापर करू शकता, किंवा मग दुसरा पण एक ऑप्शन आहे तुमच्या याच्याकडे. तुम्ही जर याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं तर मग तुम्हाला तो ब्रॅकेटचा स्क्वेअर भेटून वरती प्लसची टर्म भेटेल आणि डिनॉमिनेटर मध्ये तो ब्रॅकेट भेटेल. सो नाही, ठीक आहे, ते अजून यू बाय विचारून होते, नको, राहू द्या असंच. ओके, जाऊ पुढे. हो सर, हे बा, हा, पण मागे वेगळं उत्तर दिलंय, काय दिलंय? बघाल एकदा. काय दिलंय मागे? त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करता येतं. आता हे 15/2 तुमचे आलेले 15/2. ओके, हॅलो, दिसतंय ना रे? सर, हो त्यांनी सर. फक्त रूट, आपण रूट घेतलाय, त्यांनी ते तसंच ठेवलाय 3/2. हा, त्यांनी ते म्हणजे आपण कॉमन काढलंय त्याच्यात भरपूर, त्यांनी कॉमन काढलं नाही, राहू दिलं.
त्यांनी ते वरती पण राहू दिलं, खाली पण. आपलं जास्त सिम्प्लिफाईड आहे त्यांच्यापेक्षा. म्हणजे तुम्ही जर असं पाहायला गेलं तर हे जास्त करेक्ट आहे, मोर करेक्ट. हे तेवढा अप्रोप्रिएट नाही, याला भरपूर त्याला सिम्प्लिफाय करता येऊ शकत होतं, नाही केलं त्यांनी, जाऊ दे, थोडा विषय. ओके. आणि इथं एक चुकी ही पण झालेली दिसते काहीतरी, 3x मायनस 4 3x मायनस 4 कसं काय आलं इथं? येऊच शकत नाही 3x मायनस 4. 5 यायला पाहिजे. इथं 5 असतील, असले तरी म्हणजे इथं 5 येतील, किती काही झालं तरी, कारण तो हालतच नाही ना तो. तर D2 घ्यायला गेलं डायरेक्ट 0 होऊन जातो, आणि काढायचं म्हटलं डायरेक्ट 5 येतो. सो इथं कधीच हा 4 होऊ शकत नाही, कोणत्याच अँगल. कधी कधी काय आहे तुमच्या याच्यामध्ये हे गडबडलेली दिसते, टेन्शन नका घेऊ, ते ठीक आहे, ते बरोबर आहे. ओके. तुम्ही सॉल्व्ह केलंय, त्यांनी सॉल्व्ह नाही केलं. तुम्ही काय केलं होतं, तुम्ही कॉमन काढले त्याच्यातून भरपूर गोष्टी, आणि भरपूर गोष्टी कॉमन काढून तू ते 3/2 वगैरे सॉल्व्ह करून ते रूट वगैरे काढून त्याला कॉमन काढून टाकले. सगळं त्यांनी कॉमन केलेलं नाही, तेवढाच फरक आहे. आन्सर दोघांचा करेक्ट आहे. याच्यामध्ये याचं इनकरेक्ट माईक बंद करा. हॅलो. 5 पाहिजे, हे चूक बरोबर आहे. तुम्हाला जर इथपर्यंत आणायचं असेल ना, तर मग याला हे आणि 3/2 घेतलं ना, याला स्प्लिट करा. म्हणजे आपण जे घेतलं होतं 3x मायनस 5, तर याला स्प्लिट करा. मग आपण काय केलं होतं, 3 वेगळं केलं होतं, 1/2 वेगळं केलं होतं. मग ते स्प्लिटिंग करून आपला आन्सर आला, तो कॅन्सल आउट होऊन गेला, असं झालं होतं. बाकी ऍज इट इज. घाबरायचं नाही. म्हणजे ते कसं असतं, प्रत्येकाचा आन्सर कोणत्या अॅक्युरेट लेवलला असतं, म्हणजे ज्याचं त्याची अॅक्युरेसी लेवल कुठपर्यंत जाते त्याच्यावर डिपेंड असतं. त्यांनी जर वरती सोडलं, त्याचा अर्थ तुमचं पण तसं झालं पाहिजे नाही. तुमचं त्याच्यापेक्षा पुढे जात असेल तर पुढे घेऊन जा. आन्सर सर्वात शेवटी जिथपर्यंत तुमचं नॉलेज आहे मॅथमॅटिक्सचं, तिथपर्यंत ओढा त्याला. आणि जिथं तुमचं मॅथमॅटिक्सचं नॉलेज संपतं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं काहीच नाही होऊ शकत, कोणाचं काहीच मल्टिप्लिकेशन नाही होत, तर ते आन्सर नाही. जाऊन थांबता सर अलग लक्षात. ते सिक्वेन्स मध्ये कसे लावायचे? ते तसं काही नसतं, तुम्ही इकडे तिकडे लावलं चालतं, पण जनरली जो असतो सिक्वेन्स, आहे तो जनरली ते असा मानला जातो. तर पहिले कॉन्स्टंट नंबर आधी 1/x मग ते कॉन्स्टंट नंबर आधी लिहायचे, जसं की त्यांनी 15/2 आधी लिहिला होता, कॉन्स्टंट नंबर आधी. त्याच्यानंतरच्या ज्या रेस टूच्या टर्म असतात, म्हणजे रेस टू वगैरेच्या टर्म असतात, त्या सर्वात शेवटी लिहायच्या होत्या, म्हणजे 4/3 वगैरे असं काहीतरी. आणि नंतरचे जे छोटे रेस टू वाले जे असतात, म्हणजे नुसतं सिम्पल वाले असे काहीतरी, ते अशी समोर लिहायचे इथं. म्हणजे हे सिक्वेन्स कसाही करा तुम्ही, याला काही मार्क नसतात. तुम्ही याला पुढे लिहिलं काय, याला रेस वगैरेच्या मोठमोठ्या टर्म्स वगैरे त्यानंतर लिहायच्या, आणि ज्या नंबर्स कॉन्स्टंट त्या लिहायचे, किंवा जे ऑफ यू वापरावं लागेल. कॉस ऑफ यूचं काय असते, मायनस साइन ऑफ यू. त्या हिशोबाने हा यूचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे यू म्हणजे कोण इथं, x² प्लस a². त्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या, x² प्लस a². असं करावं लागेल पहिल्या क्वेश्चनला. इथं रूट ऑफ यूचा टर्म वापरावी लागेल, मधल्याला यू बनायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर हा e⁻x वापरावा लागेल. इथं काय होईल, इथं नीट लक्षात घ्या, इथं लॉग ऑफ यू वापरा, यूच्या जागी हे येणार समजा असं x/2, आणि परत ते x/2चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आलं का लक्षात? हो. हॅलो. म्हणजे ते कसं आहे, फंक्शनच्या मध्ये फंक्शन असतं. सर्वात बाहेरचं फंक्शन लॉग होतं, म्हणून लॉगचा वापरा पाहिजे.
मग नंतर टॅनचा वापरा आणि नंतर x/2चा वापरा असं असतं. इथं रूट ऑफ टॅन त्याच्यानंतर रूट ऑफ एक्स. म्हणजे पहिल्यांदा काय वापरणार तुम्ही? पहिल्यांदा रूट ऑफ यू पकडून घ्यायला म्हणजे One रूट ऑफ यू upon यू म्हणजे टॅन ऑफ रूट ऑफ एक्स. यू म्हणजे टॅन ऑफ रूट ऑफ एक्स. मग त्याला 1/2 रूट ऑफ टॅन ऑफ रूट ऑफ एक्स होणार. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तुम्हाला पुढे. डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? टॅन ऑफ रूट ऑफ एक्सचा. आता टॅन ऑफ रूट ऑफ एक्स मध्ये हा पण यू आला सध्याला. मग त्याला पण परत सेक्स स्क्वेअर एक्सच्या जागी सेक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग परत या रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. रूट ऑफ एक्सचा येणार 1/2 रूट ऑफ एक्स असं ते असतं. आता ही जी पद्धत आहे ही पद्धत एका याच्यामध्ये. आता मी तुम्हाला थोडंसं कॉम्पिटेटिव्हच्या हिशोबाने सांगतो. हा, कॉम्पिटेटिव्हला कसं असतं आपल्याला माहिती का? आपल्याला एका स्टेपमध्ये आन्सर काढायचे असतात. आता ते पण शिकून घ्या. आता हे शिकता सायमल्टेनियस. ओके, कॉम्पिटेटिव्हला पहा. एखाद क्वेश्चन पकडतो कुठला 9 नंबर म्हणजे ह्या. ओके, आता इकडे लक्ष द्या पहा. हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चनला e⁻³ sin² x - 2 cos² x असा तो क्वेश्चन आहे. ओके, आता नीट लक्षात द्या पहा. e⁻x म्हणजे तुमच्याकडे पहिल्यांदा फंक्शन कुठलं वापरतील? e⁻x. e⁻x च्या ठिकाणी हा u आहे समजा. e⁻u झाला समजा. ओके, तो e⁻u झाला तुमच्या हिशोबाने. पण तुमचा u म्हणजे कोण? हे पूर्ण टर्म u आहे. u म्हणजे कोण आहे इथं? हे 3 sin² x - 2 cos² x हे पूर्ण u झालं तुमचं. बरोबर. आता तुमचा e⁻u चा फॉर्म्युला असतो e⁻u तो ना. ओके, सो आता डेरिव्हेटिव्ह काढताना पहा. हे राहू द्या ऍज इट इज टर्म खाली. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. याचा हा 3 तर बाजूला निघून जाईल, तो कॉन्स्टंट आहे. sin² x चा डेरिव्हेटिव्ह. आता पहिले sin² डायरेक्ट निघत नाही. तो झाला साइन ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो. sin² x म्हणजे काय? साइन ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? x⁻n च्या फॉर्म्युल्याने निघणार. आलं का लक्षात? हॅलो. हो सर. हा, मग आता काढ तसं नीट. काढणार पहा. आता हे x⁻n म्हणजे काय? हा 2 साईनचा साइन ऑफ x⁻1 होऊन जाईल. तो 2 - 1 1. आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढचा या साईनचा. तो साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पुढे? काय असतो साईनचा डेरिव्हेटिव्ह? कॉस ऑफ एक्स. डायरेक्ट घेऊन टाकला मी, ते लिहिलं नाही. आणि हे मायनस पुढचं पहा. हे मायनस पुढचं पहा. याचा पण तसंच. हा 2 पुढे निघून जाईल. cos² x म्हणजे काय? कॉस ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. तो याच्यानेच निघेल परत. मग याचा फॉर्म्युला काय म्हणजे तो होऊन जाईल हा 2. ओके, ऍज इट इज. आणि हा समोरचा 2 हा 2 समोर येईल असा. सो तो 2 cos ऑफ x⁻² 2 - 1 म्हणजे 1च राहील इथं, आहे की नाही? 1. आणि त्या cos ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल? मायनस साइन ऑफ x. समजलं का? समजलं का प्रत्येकाला? हा, आता नीट लक्षात घ्या. इथं काय करतोय मी. जरा त्याच्याकडे लक्ष द्या. आता इथं हे पहा. हा 3 × 2 हा मिळून 6 होऊन जाईल. आता इथं खाली लिहायला पण जागा नाही. मिळून 6 होऊन जाईल. असा 3 × 2 6 होऊन जाईल. हा साइन ऑफ एक्स आणि कॉस ऑफ एक्स हे तसं राहील. साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स. हे मायनस साइन आणि हे मायनस साइन. हे मायनस आणि हे मायनस. हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल. समजते ना? हा 2 × 2 हा 4 होऊन जाईल. आणि हा कॉस ऑफ एक्स आणि हा साइन ऑफ एक्स हा परत साइन ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स राहिला. समजलं का? हे आलं त्याचा.
यांचं मल्टिप्लिकेशन. समजतंय का कसं केलं तर? हॅलो हॅलो, समजलं का कसं हो केलं? सर. हो हो. सर. हा, हो मग आता नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. आता ही तुमची ह्या सर्वाचा डेरिव्हेटिव्ह तुमचा हा आला होता. तो नीट डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, मी नंतर घेणार आहे त्याला. 6 sin of x cos of x प्लस 4 sin of x cos of x असं येते. मग आता मला सांगा 6 sin of x cos of x प्लस 4 sin of x cos of x, sin of x cos of x कॉमन आहे की नाही? मग 6 आणि 4 किती झाले? ते 10 sin of x cos of x झाले. हो. आहे की नाही? हो. ते असं नसतं का ते 6x प्लस 4y 4x त्याला कोण x 10x म्हणतो ना, तसं हे सेम आहे ना दोघांचं व्हेरिएबल. व्हेरिएबल हो. सेम असल्यावर ऍडिशन होईल. 6 प्लस 4 10. मग तुमचं आन्सर झालं इथं टोटल मिळून आन्सर झालेलं आहे. हे ऍज इट इज होतं तुमचा जो काय क्वेश्चन होता तो इथं आलेला. हा नाही होता. कुठला होता तो? हा होता. So हे झालेलं नाही ना. sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ऍज इट इज होते. आणि इकडे तुमचा आन्सर आलं होतं 10 sin ऑफ एक्स कॉस ऑफ एक्स. आन्सर असलं पाहिजे तुमचं. आता अजून याला सिम्प्लिफिकेशन करू नका, होणार नाही. आता कोणी कोणी काय करतं, ही टर्म इकडे लिहितं, ही टर्म इकडे लिहितं, काही फरक पडत नाही. कोणी कुठेही लिहा. ओके. सर ते लास्ट टाइम आली ते मागचे उत्तर काय दिलं आहे? 5 sin 2x. हा, काढता येईल ना त्याला. आता ते 2 θ मध्ये जर कन्वर्ट केलं तर समजा तुम्हाला जर याला 2 θ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या 10 ला मी स्प्लिट करू शकतो. 5 into 2 sin of x cos of x. सो 2 sin of θ cos of θ म्हणजे sin of 2 θ. समजलं का? हो समज. आता हे जो प्रॉब्लेम हे जे असतं ना, हे 2x वगैरे फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं ऍक्च्युअली बोर्डची रिक्वायरमेंट नसते. म्हणजे असं बोर्डला आणायची गरज नाहीये. ते कॉम्पिटिव्ह एक्झामला तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात. त्याच्यामध्ये 2x जर असेल याचा अर्थ तो थिटाचा फॉर्म्युला वापरलाय. मग असं असतं ते. मग तो थिटाचा फॉर्म्युला मग काय 10 ला स्प्लिट करा. 10 ला स्प्लिट केलं 5 into 2. मग तो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2 sin of θ cos of θ म्हणजे sin of 2 θ असतो. तो आपल्याला समजून गेलं ते. आपल्याला फायनल आन्सर θ 5 sin of 2 θ असेल तिथं. 2x असेल बरोबर ना, असं होतं ना. हॅलो. हो सर. हा, ते कसं ते काय आणायचं त्याच्यावर डिपेंड असतं ते. आता ते बोलला कसं असतं, तुम्हाला या स्टेप पर्यंत मार्क भेटतात आणि या स्टेप पर्यंत मार्क दोन्ही स्टेपला भेटतात. लॉजिक तुमचं जिथपर्यंत चालतंय तिथपर्यंत घेऊन जा, है ना. पण सीईटी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला आन्सर माहिती असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जिथपर्यंत यायचं तिथपर्यंत कन्फर्मेशन माहिती असतं. इथं तसं नाही. इथं बोर्डला तुम्हाला जवळपास एका स्टेप वरती खाली बी झाली तरी मार्क्स भेटतात. ओके. अजून आता मी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कसं सोडवायचं ते सांगतो. आता कोणचं एक्झाम्पल घेऊ बोला. कोणचं घेऊ? अजून कुठला डाऊट होता अजून? आवाज नाही येते मला. हॅलो. पकडावा लागेल. मग तो u रेस टू n चा फॉर्म्युला वापरावा लागेल कारण तो स्क्वेअर आहे. पहिले u रेस टू n चा फॉर्म्युला वापरायचा. मग हे लॉग घ्यायचं आणि याला u म्हणायचं. मग हे लॉग घ्यायचं आणि याला u म्हणायचं. आणि मग हे लॉग घ्यायचं आणि हा x येणार. 3-4 वेळेस लॉग फॉर्म्युला वापरावा लागणार. डायरेक्ट करू, याला डायरेक्ट करू सॉल्व्ह. आता कॉम्पिटिव्हला कसं सॉल्व्ह केलं असतं मी लक्षात घ्या. मी पहिले याला u पकडलं असतं ना, u रेस टू n वापरला असता. u रेस टू n चा फॉर्म्युला काय असतो? n u रेस टू n - 1. काय डाऊट याच्यात? हॅलो. नाही सर. मग आता पहा मी ते समजा डायरेक्ट कसं वापरणार त्याला. मी डायरेक्ट कसं सॉल्व्ह केलं असतं या क्वेश्चनला. मी डायरेक्ट ही टर्म लिहिली, त्याचा हा डायरेक्ट 2 घेऊन आला असतो समोर आणि ते n - 1 करून टाकलो असतो. म्हणजे 2 - 1 1च राहील तो. बरोबर ना. म्हणजे डायरेक्ट माझा याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल मला, x रेस टू n चा तो भेटेल. हा 2 इकडे समोर येईल म्हणजे काय 2 समोर इन ब्रॅकेट लॉग ऑफ x ब्रॅकेट क्लोज 2 - 1 म्हणजे 1च झाला तो लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडतो का? नाही पडत. समजलं का? हॅलो. हा सर. हा, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल की नाही पुढे. डायरेक्ट मनातल्या मनात डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मनातल्या मनात डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता तुम्हाला मला सांगा
लॉग फंक्शन पहिले येणार आणि हा यू होऊन जाईल तुमच्या हिशोबाने, बरोबर की नाही? लॉग ऑफ यू, हो. मग लॉग ऑफ यू चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/u, म्हणजे 1/u म्हणजे तुमचा हा यू होता, मग तो होणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स. क्लिअर? मग आता मला सांगा तुमचा हा यू होता की नाही, मग याच्या हिशोबाने हा परत लॉग आहे, मग त्याच्यासाठी हा यू मग त्याच्यासाठी तो होऊन जाईल 1/लॉग ऑफ एक्स, आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x, हा तुमचा फायनल डेरिव्हेटिव्ह असतो. आलं का लक्षात? हो. हो हो सर. सर. हे काय आहे, तुमचं जे हाफ पेजचं आन्सर आहे ना, ते एका ओळीत काढता येतं. ते असं आहे, सुरुवातीला मला ते हाफ पेज मध्ये शिकवावं लागतं, कारण ते सगळं डोकं चाललं पाहिजे, आणि मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मी तुम्हाला एका ओळीमध्ये पूर्ण डेरिव्हेटिव्हचा आन्सर काढून दाखवते. आता हे तुमच्या पूर्ण डेरिव्हेटिव्हचा आन्सर आहे, सगळे डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकले मी याच्यामध्ये एका लाईन मध्ये. दिसायला ते कॉम्प्लिकेट दिसतं, पण सगळे डेरिव्हेटिव्ह एका लाईन मध्ये. हा, हॅलो सर ते म्हणजे पहिले ते दोन घ्यायचे, मग एक आणि मग एक घ्यायचं. हा, आपण तुमची जे ब्रेनची जी स्टेप आहे ना, तुम्ही जेव्हा ते लॉंग टर्मनी शिकणार ना, तेव्हा तुम्हाला शॉर्टकट वापरता येईल. जोपर्यंत तुम्ही लॉंग टर्म शिकत नाही तोपर्यंत शॉर्टकट येणं शक्यच नाही, कारण ते शॉर्टकट म्हणजे काय, सगळं रिमेंबरिंग स्टेप आहे. मला माझ्या डोळ्यामध्ये दिसतं की कोण कुठं कोणाचा डेरिव्हेटिव्ह कोण यू आहे, म्हणून ते मला ते पटापट जमतं. असं असतं ते. जोपर्यंत तुम्हाला ते क्लिअर होत नाही पूर्णतः व्यवस्थित, जसं की आता छोटा डेरिव्हेटिव्ह घ्या पहा, छोटावाला तुम्हाला लवकर समजेल. जसं की आता हा आहे पहा, आता हा एक डेरिव्हेटिव्ह होता तुमचा, ठीक आहे नाही, हा समजा. आता याला कसं सॉल्व्ह केलं असतं तुमची याला सॉल्व्ह करण्याची पद्धत असली असती, समजा लॉंग टर्मनी सॉल्व्ह करण्याची पद्धत असली असती, तुम्ही याला पहिले रूट काढलं असतं. तुम्ही म्हणले असते हा एक रूट ऑफ यू आहे, बरोबर ना? रूट ऑफ यू म्हटले असते ना तुम्ही याला असं. हॅलो, हो सर. हा, मग आता ते डायरेक्ट डोक्यात कसं टाकतात पहा, डायरेक्ट रूट ऑफ यू चा फॉर्म्युला वापरून घ्या. रूट ऑफ यू चा फॉर्म्युला काय असतो, 1/2. रूट ऑफ यू म्हणजे काय, हेच असतं x² + 4x - 7. हे डाऊट याच्यात? नो, इंटू 2x. तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, म्हणजे तो येणार 2x, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, तो येणार 4, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका, तो झाला 0. 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 ना, त्याला x नाही, म्हणजे तुमचा टोटल डेरिव्हेटिव्ह झाला 2x + 4 अपॉन, याच्यातनं पण हा 2 कॉमन काढून टाका, म्हणजे इथं उरणार 2, आणि हा 2 कॉमन निघून जाईल. ओके, आणि हा खालचा 2, आणि हे स्क्वेअर रूट ऑफ x² + x - 7, हा 2 गेट कॅन्सल. दिस इज द फायनल आन्सर. आलं का लक्षात? हो. हो सर. हा, ही डायरेक्ट स्टेप झाली. आता हे डायरेक्ट स्टेप तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह करायची, बोर्ड साठी तुम्हाला याचे मार्क्स भेटणार नाही. बोर्ड्सला असा मूर्खपणा करायचा नाही, बोर्ड्सला स्टेप्सला मार्क्स असतात. सो बोला, अजून कोणत्या क्वेश्चनचं आन्सर? सर, हा, लास्ट एक्झाम्पल. लास्ट वाला हे साइन वाला का? हो. हा, आणि बाकीचे तुमचे येतच नाही मला. प्रत्येकाने क्वेश्चन सांगायचे मला घरी, प्रत्येकाने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. अडचण आलेले प्रत्येक तुम्ही सर्वचे सर्व क्वेश्चन सांगा, अडचण आलेले मी सर्वचे सर्व घेईल. सर, मी अडचण टाकलेले क्वेश्चन चेक केले का तुम्ही? नाही, ठीक आहे, मी करतो, मला थोडासा वेळ नाही भेटत आहे, पण मी करणार. ओके, ओके. मला फक्त इथं तुम्ही बाकीचे प्रत्येक जण, 1-2 साठी नाही सांगत ही गोष्ट, सगळ्यांनी घरी ट्राय करायचे. नाही जमलेले प्रश्न मी इथं घेणार आहे, मग तुम्ही सगळेचे सगळे क्वेश्चन सांगा घ्यायला, मी सगळेचे सगळे घेईल, काय अडचण नाही मला. पण तुम्ही प्रयत्न केला गेला पाहिजे. आलं का लक्षात? मला ते महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय काही फायदाच नाही ना. तुम्हाला जर अडचण येणारच नाही तर काय फायदा शिकवून पण. व्हॅल्यू 0 होऊन जाईल तरी डेरिव्हेटिव्ह जमतच नाही किती शिकवलं तरी. तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करावी लागेल त्याची. सो त्याच्यासाठी ते तेवढं वेळ घेतो याच्यावरती. sin² x² - cos² x². ऍक्च्युली याला स्प्लिटिंग करता येऊ शकते मला, तसं पाहायला गेलं तर. sin² ला cos² च्या फॉर्म मध्ये जर आणायचं म्हटलं तर 1 - च्या फॉर्म मध्ये आणता येईल, आणि cos² करता आलं तर त्याला हाफ अँगल मध्ये पण कन्वर्ट करता येऊ शकतं. ठीक आहे, हाफ अँगल मध्ये पण करता येईल याला, पण जाऊ दे, आपण साध्या पद्धतीने काढू. इथं साधं दिलंय. सो याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येऊ शकतो आपल्याला. सो मायनस असल्यामुळे नाही, इथं ते फॉर्म्युला वापरता येत नाही, तो प्लस वाला. ऍक्च्युली काय असतो, तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो पहा, sin² x + cos² x = 1. हा प्लस जर असला असता तर डायरेक्ट आन्सर 1 येऊन गेलं असतं, पण तो प्लस नाही आहे ना, त्याच्यामुळे ते डायरेक्ट काढावं लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह काढून टाका. ऍक्च्युली कसं आहे पहा, हा x चा स्क्वेअर असतो, आणि या समोरचा स्क्वेअर म्हणजे पूर्ण टर्मचा स्क्वेअर असतो. म्हणजे ऍक्च्युली याला असं लिहिलंय, हे असं आहे, sin of x² चा स्क्वेअर आहे तो.
समजलं का? हा समोरचा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेट स्क्वेअर असतो मायनस हा कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर येतो. आलं का लक्षात? तर तो हो. स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटचा असतो ना? हा हे समोरचा स्क्वेअर जो असतो ना कॉसच्या समोर इथं लिहिलेला असा हा 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 समोर सर. लिहिण्याची पद्धत काय असते? कारण कारण मी जर असं लिहिलं कॉस एक्स स्क्वेअर तर मला एक्झॅक्ट समजत नाही का हा फक्त एक्सचा आहे का हा पूर्ण कॉसचा आहे. हे समजत नाही ना मला पूर्ण हो, सर. कॉस फंक्शनचा आहे का फक्त एक्सचा आहे. मग त्याच्यासाठी तसं समोर लिहिला जातो पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर समोर लिहिला जातो. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे हा जो स्क्वेअर दिसतोय तुम्हाला मी इथं दाखवतोय पहा कुठला हा वाला स्क्वेअर हा स्क्वेअरचा अर्थ असतो साइन ऑफ एक्स स्क्वेअर. हा स्क्वेअर तो एज इट इज आहे एक्सचा आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर असा त्याचा अर्थ असतो या स्क्वेअर इथल्या. समजलं का? येस. मग कसं सॉल्व्ह करणार तुम्ही याला? याला सॉल्व्ह करताना एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरून टाका. संपलं. हे पहा हे काय म्हणजे इथून समजा हा स्क्वेअर हा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर म्हणजे काय हा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे असं लिहून घ्या. मग हा 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 यू रेस टू एन झाला आणि हा पण यू रेस टू एन झाला. दोघांना यू रेस टू एन सॉल्व्ह करून टाका. तर यू रेस टू एन सॉल्व्ह केलं तर काय तुमचा आन्सर? इथे यू रेस टू एन म्हणजे यू म्हणजे साइन ऑफ एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे काय म्हणजे 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजे काय तो 2 - 1 केलं तर 1च राहील. काही डाऊट याच्यात? नाही. नो. आणि तुमचा यू कोण होता? साइन साइन एक्स स्क्वेअर होता की नाही? तर साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथे घ्या डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर. मग तुमचं काय होईल? हे पहिली हे टर्म सॉल्व्ह करतोय हा मग ही करणार नंतर करेल ती पहिले ही करून घेतो. मग ही काय होईल पहा इकडे हा 2 झाला हा साइन ऑफ एक्स स्क्वेअर ॲज इट इज आहे आणि हा साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? साइन याच्यासाठी हा एक्स स्क्वेअर म्हणजे यू आहे. सो साइन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस ऑफ कॉस ऑफ एक्स. आणि त्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल पुढे 2x. समजलं का? आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे घेतला तर बनून जाईल म्हणजे हा टोटल डेरिव्हेटिव्ह झाला त्याचा. आता याच्यामध्ये लिहिण्याची पद्धत कशी असते? ज्याने मला प्रश्न विचारला तर त्याला सांगतो बा. नंबर्स सर्वात आधी घ्यायचे 2 × 2 हा झाला 4. नंतर हे जे एक्स वाले आहे ते साधे कॉन्स्टंट ते नंतर घ्यायचे. त्याच्यानंतर हे पॉवर वाले घ्यायचे. मग हे साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि मग कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. आलं का लक्षात? असं असतं ते. सो आता याच्यात मला साइन ऑफ 2 थीटा मध्ये पण कन्वर्ट करता येऊ शकते पण ते पाहिल मी नंतर करायचं का नाही करायचं. ओके हे असं झालंय. आता तसं हे 4x साइन स्क्वेअर एक्स साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर हे याचा डेरिव्हेटिव्ह आलाय. तसं याचा पण काढा कॉस स्क्वेअर एक्सचा. कॉस स्क्वेअर एक्सचा कसा काढणार तुम्ही? तो तेच परत कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे तो म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार यू रेस 2 टू cos हा म्हणजे तो काय जाईल 2 इन ब्रॅकेट कॉस एक्स स्क्वेअर चा 2 - 1 होता तो घेतला नाही घेतला 2 - 1 म्हणजे 1 आणि 1 लिहित नाही आपण. म्हणजे आपल्याला कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तर डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो काय येणार? हा 2 मायनस साइन. डिवाइड बाय कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ॲज इट इज येणार मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि त्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. समजलं का? समजलं का? हो सर. हा आता इकडे पहा हा 2 आणि हा 2 होऊन जाईल 4 हा एक्स ॲज इट इज आणि हे मायनस साइन त्याच्या समोर लिहितो समजा असं मायनस साइन हे मायनस साइन असं आणि इथं आन्सर येणार साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि इथे येणार कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. आता तुमचं आन्सर झालं होतं बा तिकडे 4 साइन ऑफ एक्स 4x साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर आन्सर आलं होतं. याचं आन्सर आलं होतं तुमचं आणि याचं आन्सर आलं होतं सांगतो पहा काय काय आलं होतं. याचं जे आन्सर आलं होतं ते आलं होतं 4x साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि कॉस ऑफ एक्स स्क्वेअर हे पहिल्याचं आन्सर होतं. हे मायनस ऑफ आणि दुसऱ्याचं आन्सर काय आलं होतं? दुसऱ्याचं आन्सर होतं तुमचं मायनस 4x साइन ऑफ एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर असं होतं की नाही? आता मला सांगा हे हो. मायनस आणि हे प्लस हे मायनस आणि प्लस प्लस होऊन जाईल बरोबर की नाही? म्हणजे आन्सर होईल 4x साइन ऑफ एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x साइन ऑफ एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. आता मला सांगा याचं सोल्युशन काय होईल? याचे व्हेरिएबल एक्झॅक्ट सेम आहेत ना? हे बघा हो. 4 आणि 4 किती झाले? 8 8x. म्हणजे 8x साइन ऑफ एक्स स्क्वेअर कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. फिनिश्ड.
समजलं? हो सर. कोणाला काही डाऊट? नो सर. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. आता याच्यामध्ये डायरेक्ट पण डिफरन्शिएट करण्याची ती मेथड समजली का तुम्हाला? मी डायरेक्ट कसं काढतो ते डायरेक्ट पण तसं लक्षात ठेवा. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेत राहायचे पुढे, एका स्टेप मध्ये आन्सर निघून जातं. एखाद काढून दाखवू का परत डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह? आता इथं कोणची वापरायची तुम्हाला? हे यू इंटू व्ही रूल आहे हुशार, म्हणजे इकडे लक्ष द्या. हे डायरेक्ट नाही करा. हा यू आहे आणि हा व्ही आहे. तुमच्याकडे यू इंटू व्ही एक वेगळा रूल होता. तर यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय होता? यू इंटू व्ही. त्याला कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही? हा यू राहणार, हा व्ही राहणार. याचा डेरिव्हेटिव्ह होता यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवाइड बाय एक्स, है ना, प्लस व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा त्याचा रूल आहे, याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे हा यू ॲज इट इज घ्यायचा, या दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याला मल्टिप्लाइड बाय, मग हा व्ही ॲज इट इज घ्यायचा इथं, आणि मग पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, त्याला मल्टिप्लाइड बाय, आणि मग याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. समजलं का? हो. हा. आता हा जो तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह आहे. हा कुठला आहे? वर टाईपचं आहे समजा. ते पहा, हे दिसतंय का तुम्हाला इथं? हे काढलेले ते यू बाय वगैरे कुठे गेले? घेतले होते ना मी. लॉगचे जरा प्रॉब्लेम क्रिएट करतात, ते लॉगवाल्यांकडे नीट लक्ष ठेवायचं. सो इझी आहे प्रश्न, काही एवढे हार्ड नाही आहे याच्यामध्ये, काहीच असं टफनेसच नाही क्वेश्चनची ऍक्च्युअली. सो हे पहा, हा यू आणि हा व्ही असणार. तर यू बाय व्हीचा रूल काय असतो? यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? हॅलो, काय असतो यू बाय व्हीचा रूल? कोणाला माहिती यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? हॅलो, आवाज येत नाही का? हॅलो, आवाज येत नाही का? येतोय सर. हा, मग यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कोणी एक तर सांगा. काय कसा घेतात? काय असतो याचा फॉर्म्युला यू बाय व्हीचा डेरिव्हेटिव्हचा? डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह यू बाय व्ही. जसं ते यू इंटू व्हीचा होता. यू इंटू व्हीचा काय होता? यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं याचं काय असतं? यू बाय व्हीचं फॉर्म्युला शिकवला होता ना सुरुवातीला. काय असतो? पाठ नाही फॉर्म्युले, मग कसं जमेल डेरिव्हेटिव्ह? काय रे? हॅलो, अरे फॉर्म्युला होता ना रे हा, व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. शिकवला नव्हता का? हो सर. हो सर. असं कसं शिकवलं नाही? पाहू देतो मला. शिकवलाय सर, लक्षात नाही राहिलं. सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. काय ते डेरिव्हेटिव्ह आहे. हो सर. कुठे गेला? शिकवला कुठेतरी मी, तो दिसत नाही आता इथं, पण मी 100% शिकवला असं, कारण शिकवल्याशिवाय जाणारच नाही पुढे. कुठे यू हे रूट वगैरेचे रूल्स आहेत, आणि मल्टिप्लिकेशन सर चॅप्टर जिथे सुरू झालाय त्याच्या सेकंड पेज वरती आहे. चॅप्टर सुरू झालं सेकंड पेज वरती का? हा, हे कोण आहे रे? शिकवले ना तुम्हाला हे पहा, हा फॉर्म्युला सांगितला नव्हता का यू बाय व्हीचा? हा यू इंटू व्हीचा होता, यू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही डी यू बाय डी एक्स, आणि हा यू बाय व्हीचा होता, व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर. बस त्या व्हॅल्यू टाकायच्या फक्त इथं. म्हणजे व्हीची टर्म काय समजा असं असेल, एक्स स्क्वेअर अपॉन साइन ऑफ एक्स. हा तुमचा यू आणि हा तुमचा व्ही. इथं टाकायचं पहा, व्ही टाकायचा, व्ही म्हणजे ऍज इट इज टाकायचा साइन ऑफ एक्स, मग यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा, मायनस यू टाकायचा ऍज इट इज एक्स स्क्वेअर, आणि मग व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा, म्हणजे साइन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा, आणि डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स स्क्वेअर. साइन ऑफ एक्स म्हणजे काय? व्ही म्हणजे व्हीचा डायरेक्ट लिहून टाकायचा. करून दाखवू का एखादी क्वेश्चन?
क्वेश्चन सॉल्व हो सर. कुठला घेऊ? हा घेऊ का रूटवाला? हे पहा, हा क्वेश्चन पहा, हा तोच क्वेश्चन आहे. वरती एक्स खाली एक्स म्हणजे यू बाय व्ही, म्हणजे इथं यू कोण? यू एक्स आहे आणि व्ही कोण? रूट ऑफ 7 - 3x आहे. समजलं का? सो अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला काय होईल ते? काय होईल ते? हे पहा, तुमचा u बाय व्ही चा रूल असतो, व्ही ऍज इट इज du बाय dx, म्हणजे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस u ऍज इट इज डी व्ही बाय dx डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय भेटतील तुम्हाला व्हॅल्यू पहा. आता तुमचा व्ही म्हणजे कोण इथं? रूट ऑफ 7 - 3x. त्याच्यानंतर u चा डेरिव्हेटिव्ह, u म्हणजे काय? x चा डेरिव्हेटिव्ह कोण येणार? 1, बरोबर ना? मायनस एक्स, u म्हणजे कोण? x. नंतर तुमच्या व्ही चा डेरिव्हेटिव्ह, आता मला सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल नीट लक्षात घ्या. तो रूट ऑफ एक्स आहे म्हणजे 1/2 रूट ऑफ एक्स 7 - 3x, आणि या 7 - 3x चा डेरिव्हेटिव्ह येणार -3. समजलं का? हॅलो हो सर. हॅलो हा. आणि डिवाइडेड बाय काय करायचं होतं? व्ही स्क्वेअर म्हणजे कोण? रूट ऑफ 7 - 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो आन्सर काय होऊन जाईल? आन्सर होऊन जाईल तुमचं हे, याला 1 ने मल्टिप्लाय केलं आन्सर. सो आन्सर राहील इथं 7 - 3x ऍज इट इज मायनस हिअर -3 अँड मायनस कॅन्सल. सो हिअर प्लस 3x बाय 2 रूट ऑफ 7 - 3x ऍज इट इज, आणि हा खालचा डिनॉमिनेटर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. सो इथं होणार 7 - 3x. आलं का लक्षात? हो सर. हा. आता काय करणार तुम्ही? हे जे टर्म आहे, ही टर्म इकडे मल्टिप्लाय करून क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. याला डिनॉमिनेटर 1 असेल ना, सो याला डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लाय करून एक सिम्प्लिफाईड टर्म करून घ्यायची. म्हणजे काय होईल ते सिम्प्लिफाईड टर्म? हे याच्या समोर 2 येऊन जाईल आणि ते रूट ऑफ 7 - 3x आणि 7 - 3x चा 7 - 3x चा स्क्वेअर होऊन जाईल, बरोबर? आन्सर काय येईल पहा, इथं होऊन जाईल तो 3 रूट ऑफ 7 - 3x, 2 येईल, 2 रूट ऑफ 7 - 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर होऊन जाईल तो मल्टिप्लाय झाल्यानंतर, आणि प्लस इथं 3x आलं होतं, ते प्लस का मायनस होतं? ते मायनस होतं का? नाही, प्लस होऊन गेलं होतं, बरोबर आहे. प्लस झालं आणि होतं divided- सर. आणि हे जे होतं खालचं ते होतं 7 - 3x, तो स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. तसं याचं पण स्क्वेअर रूट कॅन्सल होईल ना, आणि याचं रूट ऑफ हे झालेलं आहे, हे दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर, आणि खाली होतं पहा 7 - 3x. समजलं का? ते वरती क्रॉस मल्टिप्लाय केलं मी वरचं, ते 2 रूट ऑफ 7 - 3x ने इकडे मल्टिप्लाय केलं. मग इकडे पण एक स्वतःचा 7 - 3x होता, तो त्याला भेटला, तर त्याला मल्टिप्लिकेशन झाला. 2 इकडे मल्टिप्लाय झाला, सो हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. सो आन्सर भेटणार तुम्हाला इथं 2 इंटू 7 - 3x प्लस 3x डिवायडेड बाय हा. आता हा याला डिनॉमिनेटर 1 असेल, सो हा याच्याकडे जाईल, हा याच्याकडे जाईल, बरोबर? सो खाली तुम्हाला भेटणार हा 2 रूट ऑफ 7 - 3x, आणि हा परत 7 - 3x येणार इथं. आलं का लक्षात? हॅलो हो सर. फर्दर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला? हा 2 मध्ये घुसवा, हा पण मध्ये घुसवा. सो बरंच लांब तर हे, मग हे 7 2 चा 14 होईल, हे 2 प्लस -6x, आणि हा प्लस 3x. सो हा 6 - 6x प्लस 3x, याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल नंतर, पण सुरुवातीला राहू देऊ इकडे. आता याला सिम्प्लिफाय करून घ्या खाली, दोघांचे सेम आहेत. याचा रेस टू 1 आहे, आणि याचा रेस टू कोण असणार? 1/2 असणार, बरोबर ना? रूट म्हणजे 1/2 हो ना. सर. हो. हा. मग आता त्याला फर्दर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला? हा खालचा 2, दोघांचा बेस सेम आहे, तर दोघांच्या वरच्यांची ऍडिशन होईल ना मल्टिप्लिकेशन मध्ये. ते नसतं का ते रूल, ए रेस टू एम आणि ए रेस टू एन असेल, तर त्याचा आन्सर ए रेस टू एम प्लस एन असतं, नसतं का ते? सो इथं हा हो. बेस सेम, सो बेस 7 - 3x रेस टू 1/2 प्लस 1 भेटेल. मग इथं बेस कॉमन काढून. समजलं इथपर्यंत? हो सर. आता याला सिम्प्लिफाय करून घ्या. हे 6x प्लस 3x, हे प्लस मायनस होऊन इथं -3x उरणार,
इथं -3x उरणार. सो तुम्हाला आन्सर भेटेल 14 - 3x अपॉन 7 आणि याला सिम्प्लिफाय करून घ्या 1/2 + 1 आन्सर भेटतो 3/2. 3/2. सो तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे 14 - 3x डिवायडेड 2 इन ब्रॅकेट 7 - 3x रेज टू 3/2. फिनिश्ड. हो हो सर समज. बाकीच्यांना समजलं का? कवर ना गेलं? ठीक आहे. एक काम करतो मी, जर तुम्हाला असं जास्त कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर याला हे जे याच्यातले काही क्वेश्चन्स तुम्ही जर मला पाठवले की समजा हे क्वेश्चन जमत नाही, हे क्वेश्चन जमत नाही बाकीच्या सर्वांनी पण, तर मी ते क्वेश्चन्स लिहून काढले असते, त्याची एक PDF बनवली असती आणि त्याच्यावरून एक्सप्लेन केलं असतं. कारण हे सगळं लिहून देणं मला शक्य होत नाही स्क्रीनवरती. मला जे आहे त्याला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येऊ शकतं. सो तिथून ते जमू शकतं.